असं बोलणारे आहेत की घरामध्ये कुठला व्यक्ती आला की त्याच्यासमोर महिलांनी आवाज काढायचा नाही, म्हणजे तुम्ही त्या महिलेचं अस्तित्व नाकारताय। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, महिलेचं अस्तित्व नाकारताय, महिलेचा आवाज नकोय तुम्हाला, महिलेचं तोंड नाही बघायचं तुम्हाला। काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला महिलांचं तोंड बघितल्यावर, महिलांचा आवाज ऐकल्यावर? मग ह्या गोष्टी विचारायला नको तुम्हाला? मग हे त्या ठिकाणी इस्लामचं आणतात की इस्लाम में बताया गया है गैर मर्द के सामने पर्दा करना चाहिए, गैर मर्द के सामने आवाज भी नहीं निकालनी चाहिए। काय सांगताय तुम्ही? अहो आयशा रजियल्लाहु ताला अन्हु घ्या, ज्यांच्यावरून आता कॉन्ट्रोवर्सी एवढी सुरू आहे, तुम्ही काय सांगताय? तुम्ही काय समजलंय तुम्हाला इस्लाम? पैगंबर साहेबांचा त्या ठिकाणी जो आहे तो देहांत झाल्यानंतर आयशा रजियल्लाहु ताला अन्हु यांनी 45 वर्ष इस्लामचा प्रसार आणि प्रचार केला। ज्या काळामध्ये महिला घराच्या बाहेर येत नव्हत्या त्या काळामध्ये आयशा रजियल्लाहु ताला अन्हा ज्या आहेत त्या घराच्या बाहेर आल्या, त्यांनी इस्लामविषयी लोकांना सांगितलं, त्याच्या पलीकडे जाऊन त्या युद्धामध्ये सामील झाल्यात। आणि तुम्ही कुठल्या इस्लामचं नाव घेऊन काय सांगताय? तुम्ही काहीतरी इस्लामचं नाव घेऊन अतिवादी विचार काहीतरी सांगताय। आज अरबसारख्या ठिकाणी देखील बदल झालाय, मिस युनिव्हर्समध्ये तिथल्या महिला सामील व्हायला लागल्यात, आणि तुमचं चाललंय काय?